पण मी एकच प्रश्न विचारतो, प्रल्हाद पाटलांनी हा कारखाना किती रुपयाला विकत घेतला हे त्यांनी एकदा सांगा. त्यांनी एकदा पुढे येऊन सांगावं, मी हा 100 कोटीला घेतला आणि मग दत्त इंडियानी माझ्याकडून 60 कोटीलाच घेतला, हे एकदा सांगावं ना त्यांनी. आवा तुमच्या आमच्या सगळ्यांकडून त्या ठिकाणी शेअर्स गोळा करून आपट्यांकडून पहिल्यांदा स्वर्गीय चिमणराव साहेबांनी हा कारखाना घेतला, त्यांच्यानंतर तो गाडे साहेबांकडे गेला, त्यांच्यानंतर मॅनेजमेंट काही काळ त्या ठिकाणी मामांकडे होती आणि त्यानंतर त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर जी काही त्यांच्या पद्धतीची जी उधळपट्टी झाली असेल ती अख्खा सीझनच त्यामुळे गायब झाला. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि त्यांनी आज उठायचं आणि कशाईमध्ये रामराजांचा संबंध, आपण सुरुवातीला श्रद्धांजली वाहिली, अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे. फलटणचं नाव संपूर्ण राज्यभर देशभर नव्हे संपूर्ण जगामध्ये फलटणचं नाव त्यामुळं त्या ठिकाणी चुकीच्या अर्थाने प्रसिद्ध दिलेला आहे. कोण त्याच्या मागे कोण त्याच्या मागे नाही, आम्ही कुणावरही रामराजांनी कुणावरही आरोप केलेले नाहीत, आम्ही कुणावरही आरोप केलेले नाही आणि करायचे नाही. फक्त योग्य मार्गाने तपासून जे कोणी दोषी असतील, शेवटी घटना अत्यंत दुर्दैवी घटना, अशी घटना घडता कामा नये. जे कोणी दोषी असतील त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, एवढीच आपली प्रामाणिक भावना आहे आणि प्रामाणिक इच्छा आहे. त्या पलीकडे काहीच नाही. जाणीवपूर्वक ह्याच्या मागे रामराजेच, जाणीवपूर्वक ह्याच्या मागे आज कोणीतरी म्हटलं की संजीवराजेत. आता आम्ही काय कोणाला आत्महत्या करायला सांगणार आहे, कोणाच्या खिशात जाऊन चिठ्ठ्या ठेवणार आहे, असं काय घडणार आहे काय माहिती होतं. जे काय घडलं ते तुमच्या सर्वांच्या समक्ष आपोआपच घडत गेलेलं सर्व चित्र आपल्याला दिसतंय. आणि असं काय घडलं की त्याला त्याची प्रसिद्धी ही आपोआपच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या थरातूनही जातच असते. आणि त्याच्यामध्ये जर काही कोणाची नावं आली गेली असतील तर ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी उत्तरं द्यावी. पण त्याच्या मागे रामराजेच आहे असं म्हणणं हे अत्यंत मूर्खपणाचं आहे. ह्याच्याशिवाय दुसरं काही मला ह्या ठिकाणी फारसं या विषयाच्या संबंधाने बोलायचं नाही. आज आपला संस्थेचा दिवस आहे, एक चांगला दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आहे. अत्यंत यशस्वीपणे 100 वर्ष या संस्थेने पूर्ण केलेली आहेत. एक अत्यंत नक्कीच आनंदाची बाब आहे. अनेक सहकारी संस्था निघतात, 100 वर्ष कुठल्या 10 वर्ष सुद्धा नीट चालत नाहीत. अनेक पतपड्यांची उदाहरणं देता येतील. दुर्दैवाने तुमच्या कारखान्याचं उदाहरण देता येईल, सुदैवाने तो चांगला झाला. पण जाता जाता पुन्हा मी एकदा रामराजांना सांगणार आहे, तुमच्यामुळे एक आत्महत्या वाचलेली आहे आणि ते तुम्हाला कबूलच करावं लागेल.